5 रुपयाला 3 दिले. तर हे म्हणतात मला परवडत नाही, जरा स्वस्त द्या. तुम्ही 10 रुपयाला 4 परवडत नाही म्हणतात. 20 रुपयाला 5 म्हणजे पहिल्यापेक्षा महाग पडलं आणि हे म्हणतात आता मला परवडत. अंडी कशी दिली, चांगला डायलॉग आहे, लक्षात राहण्यासारखं आहे. बंधुराव, आपला हा वृक्ष महोत्सव जो आपण साजरा करतो त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये मुलं शिकली पाहिजेत, मुलं मुली जास्त. आणि कधी पहा, जगभर जरी आपण गेलो तर ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी शोध लागला जातो, गरजेपोटी शोध असतो. सुरुवातीला आपल्याकडे अग्नी माहीत नव्हता, दगडावर दगड घासून त्या काळात त्या लोकांना असं वाटलं की कच्चं मांस, कच्चं अन्नधान्य खाण्यापेक्षा आपण हे जर शिजवून खाऊ. पण आग पेटी नव्हती, त्यांनी दगडावर दगड घासून आग निर्माण केली आणि शिजलेले धान्य मांसाहारी असो शाकाहारी असो खायला सुरुवात केली. तसं गरज, आपली काय गरज आहे? आपला भाग दुष्काळी आहे, आपल्या भागामध्ये 12 शेतीला पाणी नाही. मग आपल्याला आपल्या शेती समृद्ध होणार नाही. मग आपल्याला दुसरा मार्ग आहे, आपल्याला शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे. आपल्याला जर जीवन सुखी जर आपल्याला जगायचं असेल, शिक्षण मन लावून करा. मुलगा असो मुलगी असो, मुलीने सुद्धा 12वीच्या अगोदर किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं शिक्षण घेतल्याशिवाय आई वडिलांना समजावून सांगा लग्न करू नका. आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे शिक्षण लागतं तेही आपल्या भागातच आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज वगैरे वगैरे सगळं आहे आणि तिथं तुम्ही प्रवेश घेऊन घरी बसून वर्क फ्रॉम होम असं जॉब करू शकता आणि हे सगळं चांगलं आहे. परंतु तुम्ही जर कुणाच्या तरी नातेवाईकाच्या किंवा कुणाच्या तरी आग्रहाला बळी पडून जर लवकर जर लग्न केलं तर तुमचं पुढचं आयुष्य थांबतं. मुलांसाठी सुद्धा मला सांगायचं आहे की मुलांनी सुद्धा खूप कष्ट करायला पाहिजे. इथं मी ग्राउंडवर सकाळी 6 वाजता 5:30 वाजता येतो. इथल्या अकॅडमीमध्ये जवळपास 200-250 मुलं आहेत, 50-60 मुली आहेत. पोलीस भरतीसाठी फौजेत जाण्यासाठी ते रोज 3-3 तास